आज आपण बघणार आहोत कोकणचा भाग। हा कोकणचा भाग नेमका कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील जो भाग आहे तो कोणता आहे? कोकण भाग आहे। यालाच आपण पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतो। तर लक्षात घ्या, यामध्ये जी ही लाईन आहे हे आहे पश्चिम घाट, म्हणजेच इथे सह्याद्री पर्वत आहे आणि पश्चिम घाट, आपण या सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असे म्हणतो। या कोकण आणि पश्चिम घाटाचा जे भाग झालेला आहे, जे दोन भाग झालेले आहेत ते कशामुळे झालेले आहेत? तर सह्याद्री पर्वताचा जो प्रस्तरभंग आहे त्या प्रस्तरभंगामुळे पश्चिम घाट आणि कोकण असे दोन भाग तयार झालेले आहेत। कोकणमध्ये कोणकोणते जिल्हे येतात उत्तरेपासून दक्षिणेकडे? तर ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। ओके, आणि या कोकणचे दोन मुख्य भाग पडतात, त्यामध्ये आहे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण। ओके, उत्तर कोकणमध्ये ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड येतं, तर दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा दक्षिणेकडील भाग येत असतो। ओके, या कोकणचा जो विस्तार आहे तो उत्तरेस डहाणूपासून ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे। ओके, दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत आहे, वेंगुर्ल्यापर्यंत। ओके, तर या कोकणमध्ये कोणकोणत्या खाड्या येतात? तर ह्या खाड्यासुद्धा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहेत। दातिवरा खाडी, वसईची खाडी ठाण्यामध्ये येते, मालारची खाडी आणि माहीमची खाडी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये येते, धरमपुरी खाडी आणि राजापुरी खाडी ही रायगड जिल्ह्यात येते, खाडी दाभोळ खाडी आणि जेतापूर किंवा रायगडची जी खाडी आहे ती रत्नागिरीत येते, देवगड आणि तेरेखोलची खाडी ही सिंधुदुर्गामध्ये येते। तर हा होता महाराष्ट्रातील सर्वात पश्चिमेकडील भाग, ज्याला आपण कोकण असे म्हणतो, आणि ही कोकणची वैशिष्ट्ये होती। ओके, याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या। आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाइट मराठी 2.0।